नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल 2-3 दिवसांपासून आपण जो डेटा देतोय, कंटिन्युअसली आपलं जे प्रिडिक्शन आहे एकदम परफेक्टली वर्क करते. तर मित्रांनो, ह्याच्या पाठी मेहनत आहे. मागच्या काही दिवसांपासून साधारण 1 वर्षांपासून हा जो डेटा आहे मी कंटिन्युअस डे टू डे बेसिसवर एक ना एक फील जे आहे ते मी स्वतः करतोय हा डेटा. त्यामुळे मला काही ज्या इन्साइट्स आहेत त्या आपल्याला शेअर करणं शक्य होतं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत असाल काय चेंजेस झालेत, कशा पद्धतीने त्याचा इम्प्लिकेशन्स आहेत ते आपण अनालाइज करण्याचा प्रयत्न करतो. काल मी दिलं होतं की मार्केटमध्ये जे आहे ते साइडवेज राहणार आहे. मार्केट जो डेटा आहे तो साइडवेज आहे. तर तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये अशा पद्धतीने मुवमेंट आल्या की मार्केट कंटिन्युअस वरती खाली होत राहिलं, पण ऍट द एंड क्लोजिंग जी आहे ती एक साइडवेज पद्धतीने झाली. तर मित्रांनो, असं का होतं, असं का होत असेल? त्याच्या पाठी काही लॉजिक्स आहेत, काही सिक्रेट्स आहेत, काही ऑब्झर्वेशन्स आहेत. ठीक आहे, ते मी शेअर करत असतो, तुम्ही ते व्हिडिओज काळजीपूर्वक बघत जा. मी एक स्टॅटिस्टिक्स बघितलंय, 86% लोक जे आहेत ते व्हिडिओ तर बघतायत पण ते सबस्क्राईब केलेलं नाहीये आणि ते शेअर सुद्धा करत नाहीयेत किंवा मग ते व्हिडिओ पूर्ण बघत नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बघायचा नसेल तर बघू नका, त्याला स्किप नका करू, कारण गुगलला असं वाटतं, युट्यूबला असं वाटतं की हा व्हिडिओ काही कामाचा नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही बघणार असाल तर पूर्ण बघा, जर बघणार नसाल तर कम्प्लीट इग्नोर करा. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल डेटा त्या हिशोबाने साइडवेज राहिला, कंटिन्युअस वरती खाली आणि एक जो एक्झॅक्ट पॉइंट आहे त्या पॉइंटला येऊन थांबला. तर मित्रांनो, एक्सपायरी नंतर हा तिसरा दिवस आहे आणि डेटा परफेक्टली एकदम इक्विब्रिलियमला आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून एक्सपायरी सुरू झाली त्याच लेवलला आलेला आहे. मागचे जे एक्सपायरी स्पेशल व्हिडिओज बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की एफआयज कशा पद्धतीने ते हे करतात. आता पुढचं प्लॅनिंग काय असू शकतं मोठ्या प्लेअरचं, आपण ते आयडेंटिफाय करतोय. तर मित्रांनो, एसजीएक्स निफ्टीवर सुरुवात तर फ्लॅटच दिसते, पण डेटा जो आलाय तो एकदम साइडवेज आलेला आहे. ठीक आहे, साइडवेज आलेला आहे. असं पर्टिक्युलर कुठल्या स्ट्राईक प्राइस वर काम झालंय किंवा पर्टिक्युलर काही घटना त्यांनी केल्या तर असं आयडेंटिफाय होत नाही. पण त्यातल्या त्यात जो प्रो प्लेयर आहे ना, त्यांनी थोड्याशा पॉझिटिव्ह डायरेक्शन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी कॉल जे आहेत ते लॉंग केलेले आहेत चांगल्या पद्धतीने, हेवी क्वांटिटी मध्ये. ओके, हेवी क्वांटिटी मध्ये त्यांनी कॉल्स त्या ठिकाणी लॉंग केलेत आणि फ्युचर्स लॉंग केलेले आहेत. ओके, बाकी तुम्ही म्हणाल तर तेवढं फार मेजर काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये. पण ज्या डायरेक्शनल शॉर्ट जे आहेत ते एफआयज करून अजूनही कॅरीज आहेत. म्हणजे बघा, पुट लॉंग आणि पुट शॉर्ट याचं जर हे केलं तर याच्यामध्ये ऑलमोस्ट 2,91,000च्या पोझिशन्स आहेत. ओके, 2,91,000च्या पोझिशन्स आहेत, तर हे निगेटिव्ह घेऊन ते चाललेले आहेत, डायरेक्शनल शॉर्ट आहे. त्यामुळे थोडा जरी बाउन्स मिळाला ना तो तो एक सेल होण्यासाठीच असेल. ओके, अशा हिशोबाचा हा डेटा आहे. तर आपण एक त्याला डायरेक्शन घेऊन चालतोय की ती थोडीशी साइडवेज टू निगेटिव्ह राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, प्रोनी थोडस पोझिशन जरी कमी केलेल्या असल्या, हलक्या केलेल्या असल्या, तर हे थोडेसे अग्रेसिव्ह प्लेयर आहेत. कदाचित पुन्हा थोडीशी डायरेक्शन डाऊनला दिसली की हे प्रो अग्रेसिव्ह शॉर्ट ऍड सुद्धा करतील. पण एफआयच्या जे मनात आहे ना ते हेच आहे की डायरेक्शन ही निगेटिव्ह ठेवायची, म्हणजे थोडा जरी बाउन्स आला तर तो एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते. तर आपण इथे टाकूया, एनी बाउन्स कॅन बी अ सेलिंग ऑपॉर्च्युनिटी. ओके, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जाऊन लगेचच कुठल्या एका हायवर शॉर्ट घ्यायच्यात. ठीक आहे, ह्याच्यासाठी एक वेगळे सिक्रेट फॉर्म्युलेज बनवलेले आपण. 200 पॉईंट जरी आपल्या अगेन्स्ट गेला ना तरी आपल्याला धोका नाहीये, आपण त्या पद्धतीने त्याला मॅनेज करू शकतो किंवा लॉस नाही होत, अशा पद्धतीचं गणित आहे. ठीक आहे, तर डेटाच्या अनालिसिसच्या व्हिडिओवर तुम्ही बनवून राहा, लोकांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, फार मेहनत घेतोय, लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण रिटेल ट्रेडरकडे मी ज्यावेळी बघतो ना, त्या रिटेल ट्रेडरला बाकी शेअरची एबीसीडी तर सोडूनच द्या, काय प्रॉफिट, काय इबिटा, काय अर्निंग पर शेअर, काय पी रेशो, हे तर लांबच लांब आहे. पण
तो ऍडव्हान्स मार्केटमध्ये येऊन कॉल पुट करतोय, बाय करतोय, सेल करतोय, बाय करतोय, सेल करतोय. तुम्ही फक्त आणि फक्त लॉस करताय, स्वतःला फसवताय, गॅम्बल करताय, ब्रोकरचं घर भरताय. एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही काही चांगलं काम करत नाहीये. तुम्हाला शिकावं लागेल आणि मग ती जर्नी आहे ना, ती एकदम परफेक्टली फाईन, सरळ त्या ठिकाणी होऊ शकते. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर लोकांपर्यंत पण पोहोचवा. आवडत असेल तर नक्की पोहोचवा मित्रांनो. स्टॅटिस्टिक्स फार वाईट आहेत. 86% लोक जे आहेत ते व्हिडिओ बघतात पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर मला माझी विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. गुगलला हा व्हिडिओ कळतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती मदत होते. तर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करणे हे तुमचं कंपल्सरी काम आहे. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.